ओके. तो शो दॅट 0 to infinity sin 2t plus sin 3t divided by t e to the power t dt equals to 3 pi divided by 4. आपल्याला प्रूव्ह दॅट करायचं. ओके. तर पहिले काय करायचं, प्रूफ मध्ये लिहायचं. शो दॅट कुठून स्टार्ट करतो आपण, प्रूफ पासून स्टार्ट करतो. ओके. तर इथं माझं फंक्शन्स काय राहणार, जे साइन कॉसच्या व्हॅल्यूज आहेत ते ऍज अ फंक्शन म्हणून कन्सिडर करायचं. साइन राहू द्या, कॉस राहू द्या, सिंगल कॉस साइन येतो किंवा स्क्वेअरिंग येतात किंवा क्युबिंग्स येतात, त्याला पहिले काय करायचं, ऍज अ एफ ऑफ टी म्हणून आपण ऍज्युम करतो. लक्षात आलं? ठीक आहे. तर इथं बघा, लेट एफ ऑफ टी इक्वल्स टू किती राहणार आपलं, साइन टी साइन 2t प्लस साइन 3t. ठीक आहे, साइन 2t प्लस साइन 3t. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप काय राहील, आता याचं डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत आपल्याकडे. साइन 80 ची किंमत किती आहे, साइन 80 त्याच्यामध्ये फॉर्म्युल्यामध्ये लिहून दिलेलं आहे तुम्हाला. लॅपलास ऑफ साइन 80 ची किंमत किती आहे, ए डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ठीक आहे. तर इथं लिहितो मी, लॅपलास ऑफ साइन 80 ची किंमत किती राहणार, ए डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आता ह्याच्यामधून तुम्ही ए ची किंमत सांगू शकता का, जे टी चा कोइफिशियंट आहे ऍज अ ए म्हणून कन्सिडर करतो. मग इथं टी चा कोइफिशियंट किती आहे, 2 आहे. इथं टी चा कोइफिशियंट किती आहे, 3 आहे. ठीक आहे. तर टेकिंग, मग आपण इझिली आपण काय फाइंड आउट करू शकतो, लॅपलास ट्रान्सफॉर्म फाइंड आउट करू शकतो. टेकिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑन बोथ साइड. मग लॅपलास ऑफ एफ ऑफ टी, ठीक आहे, लॅपलास ऑफ एफ ऑफ टी इक्वल्स टू लॅपलास ऑफ, इथं दोन व्हॅल्यूज आहेत, मग मी सेपरेटली लॅपलास अप्लाय करतो त्याला. ठीक आहे. लॅपलास ऑफ साइन 2t प्लस लॅपलास ऑफ साइन 3t. करेक्ट आहे. आता डायरेक्ट फॉर्म्युला बघून व्हॅल्यू सांगा किती येईल, 2 अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे काय, 2 चा स्क्वेअर किती येईल रे, 4 येईल. करेक्ट आहे. त्याच्यानंतर प्लस इथे ए ची किंमत किती आहे, 3 आहे. तर बघा, ए ची किंमत 3 ॲज इट इज, एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मध्ये 3 चा स्क्वेअर किती येईल, नाही. इथपर्यंत काय डाऊट, एक मार्क ह्याचा फिक्स राहतो तुमचा, 6 पैकी एक मार्क याला फिक्स आहे. करेक्ट आहे. मी मार्क डिस्ट्रीब्युशन पण सांगतो क्वेश्चन्स मध्ये. ओके. तर इथपर्यंत काय डाऊट आहे का. आता नेक्स्ट काय आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला डिवायडेड बाय टी दिसतो. मग प्रॉपर्टी कोणती यूज करायची, डिव्हिजन बाय टी प्रॉपर्टी यूज करायची. फॉर्म्युल्यामध्ये बघा, मी फॉर्म्युला दिलाय तुम्हाला, ग्रुपमध्ये टाकला फॉर्म्युला, बघा पण करा काय ते फॉर्म्युला. युजिंग डिव्हिजन बाय टी प्रॉपर्टी, डिव्हिजन बाय टी प्रॉपर्टी. प्रॉपर्टी काय सांगते, लॅपलास ऑफ एफ ऑफ टी डिवायडेड बाय टी असेल, तर ह्याला आपण काय करतो, इंटिग्रेशन एस टू इन्फिनिटी एफ बार ऑफ एस डीएस. हे फॉर्म्युला आहे डिव्हिजन बाय टी प्रॉपर्टीचा. लक्षात आलं? ठीक आहे. तर हे पूर्ण फंक्शन कशाचं आहे, एफ बार ऑफ एस आहे, कारण की याच्यामध्ये सगळ्या आन्सर्स मध्ये काय दिसते, एस दिसते, मग फंक्शन ऑफ एस आहे. ठीक आहे. तर इथं लिहायचं आता, आपल्याकडे फंक्शन किती आहे, फंक्शन आहे एफ ऑफ टी. ठीक आहे. तर बघा, लॅपलास ऑफ, आणि एफ ऑफ टी ला मी काय अजून केला, साइन 2t प्लस साइन 3t, ते टाकून टाका इथं, साइन 2t प्लस साइन 3t डिवायडेड बाय टी करावं लागेल, बरोबर का, डिवायडेड बाय टी करावं लागेल, कारण की इथं एफ ऑफ टी डिवायडेड बाय टी आहे, आणि एफ ऑफ टी ची किंमत किती आहे, साइन 2t डिवायडेड साइन 2t प्लस साइन 3t डिवायडेड बाय टी ऍज इट इज लिहिलं. ओके. त्याच्यानंतर आता चेंजेस काय करायचे आपल्याला, राईट हँड साइड मध्ये काय घ्यावं लागेल तुम्हाला, इंटिग्रेशन एस टू इन्फिनिटी, आणि इथं एफ बार ऑफ एस आहे, आणि एफ बार ऑफ एस ची किंमत किती आहे, s that is 2 divided by s square plus 4 plus 3 divided by s square plus 9. As it is here, 2 divided by s square plus 4 plus 3 divided by s square plus 9, and with respect to ds. Correct? With respect to ds. Okay. The integration s to infinity 2 divided by s square plus 2 ला 4 ला कसं लिहू शकतो, 2 चा स्क्वेअर. करेक्ट आहे.
त्याच्यानंतर प्लस 3 डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 9 ला कसं लिहू 3 चा स्क्वेअर ds. आता इथं तुम्हाला इंटिग्रेशनचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. आता इंटिग्रेशनचा फॉर्म्युला काय दॅट इज युझिंग इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर dx. याची किंमत येतो 1 अपॉन ए tan इनवर्स एक्स बाय 1 अपॉन ए tan इनवर्स एक्स बाय ए. आता ह्याला कंपॅरिझन केलं तर एक्स ची किंमत आपल्या केसमध्ये काय यस आहे. ठीक आहे. आणि ए ची किंमत किती आहे 2 आहे. तर या केसमध्ये पण एस ची किंमत एक्स ची किंमत किती आहे यस आहे आणि ए ची किंमत किती आहे 3 आहे. ठीक आहे. तर फॉर्म्युला लावा इथं. मग हे व्हॅल्यू किती येणार मग इथं 2 ॲज इट इज आहे. 2 ला काय हात लावू नका. 2 याला 2 into 1 पण करू शकतो ना आपण 2 into 1 मल्टिप्लिकेशन मध्ये. तर हे कसं दिसतं 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर म्हणजे 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए च्या स्क्वेअर मध्ये बसलं. काय लिहायचं इथं दॅट इज 1 अपॉन ए ची किंमत किती आहे इथं आणि इथं 3 आहे. 1 अपॉन 2 टॅन इनवर्स एक्सच्या ठिकाणी यस आहे डिवायडेड बाय ए ची किंमत किती आहे 2. करेक्ट आहे. फॉर्म्युला बघितलं व्हॅल्यूज टाकले. ठीक आहे. त्याच्यानंतर प्लस 3 ॲज इट इज 1 अपॉन ए म्हणजे 1 अपॉन 3 करावं लागेल आणि इथं टॅन इनवर्स एस डिवायडेड बाय 3. आता लिमिट्स काय आहेत आपल्याकडं यस टू इन्फिनिटी. करेक्ट आहे यस टू इन्फिनिटी. मग इथं व्हॅल्यूज बघा हे 2 टू गेट कॅन्सल हे 3 3 गेट कॅन्सल. काय येणार इथं टॅन इनवर्स ऑफ एस डिवायडेड बाय 2 प्लस टॅन इनवर्स ऑफ एस डिवायडेड बाय 3. लिमिट्स काय यस टू इन्फिनिटी. करेक्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट आता टॅन इनवर्स ऑफ एसच्या ठिकाणी काय टाकू मी अप्पर लिमिट किती आहे इन्फिनिटी आहे. मग इन्फिनिटी डिवायडेड बाय एनिथिंग म्हणजे व्हॅल्यू किती राहणार इन्फिनिटी राहतो प्लस टॅन इनवर्स ऑफ इन्फिनिटी. करेक्ट आहे टॅन इनवर्स ऑफ इन्फिनिटी. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. आता लोअर लिमिट किती आहे यस आहे. यस ला यस सोबत रिप्लेस केला तर व्हॅल्यू चेंज होतो का होत नाही ऍज इट इज राहतो. मग इथं लिहायचं मायनस ऑफ टॅन इनवर्स ऑफ एस डिवायडेड बाय 2. ठीक आहे. आणि प्लस टॅन इनवर्स ऑफ एस डिवायडेड बाय 3. करेक्ट आहे. आता टॅन इनवर्स इन्फिनिटीची किंमत किती येईल टॅन इनवर्स इन्फिनिटीची किंमत येते पाय. किती येईल पाय बाय 2. ठीक आहे. टॅन इनवर्स इन्फिनिटीची किंमत पाय बाय 2 प्लस इथं पण काय येणार पाय बाय 2 येतो मायनस हे व्हॅल्यू काय दिसणार तुम्हाला टॅन इनवर्स एस डिवायडेड बाय 2 प्लस टॅन इनवर्स एस डिवायडेड बाय 3. ठीक आहे. आता पाय बाय 2 प्लस पाय बाय 2 हाफ प्लस हाफ किती येते 1 म्हणजे 1 पाय राहिली तर पाय मायनस टॅन इनवर्स ऑफ एस बाय 2 प्लस टॅन इनवर्स ऑफ एस डिवायडेड बाय 3. इथपर्यंत काय डाऊट आहे. ठीक आहे. इथपर्यंत ऍज इट इज आपण फॉर्म्युला बघितला आणि व्हॅल्यूज लिहिली. तर हे कशाची किंमत आहे साइन 2t प्लस साइन 3t डिवायडेड बाय t. ठीक आहे. चला लिहून घ्या फास्ट लिहायचं. चला आता पुढं काय नेक्स्ट जे आहे आपल्याकडे रिझल्ट किती आला लॅपलास ऑफ साइन 2t प्लस साइन 3t डिवायडेड बाय t चं व्हॅल्यू आलेलं आहे दॅट इज पाय मायनस ऑफ टॅन इनवर्स किती आहे यस बाय 2 प्लस टॅन इनवर्स यस बाय 3. ठीक आहे. बाय युजिंग definition of by using definition of LT चा अर्थ काय लॅपलास ट्रान्सफॉर्म. मग इथं लॅपलास ऑफ एफ ऑफ टी ला इंटिग्रेशनच्या फॉर्म मध्ये कसं लिहितो इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी ई टू दी पॉवर मायनस एस टी एफ ऑफ टी डी टी इक्वल्स टू एफ बार ऑफ एस. ठीक आहे.
तर आपल्याकडे बघा लॅपलास ऑफ फंक्शन किती आहे? साइन 2t प्लस साइन 3t डिवायडेड बाय टी. तर मी इंटिग्रेशनच्या फॉर्म मध्ये लिहितो, इंटिग्रेशन 0 टू टी ई टू दी पॉवर. आता आपल्याकडे डिनॉमिनेटर मध्ये एक ई टू दी पॉवर टी आहे, करेक्ट आहे. तर लक्षात ठेवा 1 अपॉन, हे बाजूला लिहून ठेवा, 1 अपॉन ई टू दी, इथं लिहितो बाजूला या केसमध्ये, ई टू दी पॉवर 1 अपॉन ई टू दी पॉवर एक्स असेल त्याला न्यूमरेटर मध्ये कसं लिहिता, ई टू दी पॉवर मायनस एक्स, करेक्ट आहे. 1 अपॉन ई टू दी पॉवर एक्स असेल तर न्यूमरेटर मध्ये कसं लिहायचं, ई टू दी पॉवर मायनस एस. तर आता इथं एस आहे तर आपल्याकडे काय मायनस टी आहे, बरोबर का. 1 अपॉन ई टू दी पॉवर टी आहे तर त्याला मायनस मध्ये लिहितो आपण न्यूमरेटर मध्ये. एफ ऑफ टी ची किंमत किती आहे, हे पूर्ण काय आपल्याकडे एफ ऑफ टी आहे का, पूर्ण ऍज इट इज लिहायचं इथं. दॅट इज साइन 2t प्लस साइन 3t डिवायडेड बाय टी, करेक्ट. आणि ते इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू काय राहतो, dt. ऍज इट इज लिहिला, फॉर्म्युला बघितला ऍज इट इज लिहिला, एफ ऑफ टी ची किंमत टाकली याच्यामध्ये, ठीक आहे. आणि व्हॅल्यू किती आहे, पाय मायनस टॅन इनवर्स ऑफ, हे ब्रॅकेट मध्ये टाका, एस बाय 2 प्लस टॅन इनवर्स एस बाय 3. लक्षात ठेवा. आता डेफिनेशन मध्ये काय दिलंय, इथं यस आहे तर फंक्शन मध्ये पण यस दिसतो, करेक्ट आहे. हे आपलं काय एफ ऑफ एस आहे ना, एफ बार ऑफ एस आहे पूर्ण फंक्शन एफ बार ऑफ एस मध्ये. तर इथं यस ची किंमत किती, यस ची किंमत काय नाही म्हणलं तर 1 राहते, ई टू दी पॉवर मायनस 1 टाइम्स ऑफ टी लिहू शकतो. म्हणजे इथं यस ची किंमत मी किती टाकू शकतो, 1 टाकू शकतो, करेक्ट आहे. इथं काय नाही म्हणलं तर 1 राहते ना कोइफिशियंट. तर इथं कंपॅरिझन केला तर ई टू दी पॉवर मायनस एस टी आहे, मग एस ची किंमत किती आहे, 1 आहे. मग जिथं जिथं एस दिसेल तिथं काय सबस्टिट्यूशन करू शकतो, 1 सबस्टिट्यूशन करू शकतो. मग पाय मायनस ऑफ टॅन इनवर्स 1 बाय 2 प्लस टॅन इनवर्स 1 बाय 3, करेक्ट. इथं तुम्हाला फॉर्म्युला यूज करावा लागेल, युजिंग फॉर्म्युला, इनवर्सचा फॉर्म्युला आहे टॅन इनवर्स ऑफ ए प्लस टॅन इनवर्स ऑफ बी असेल तर याला कसं लिहितो आपण, टॅन इनवर्स ऑफ ए प्लस बी डिवायडेड बाय 1 मायनस ए बी, करेक्ट, 1 मायनस ए बी, ठीक आहे. आता हे ए ची किंमत आणि हे बी ची किंमत, ठीक आहे. तर पाय मायनस टॅन इनवर्स कॉमन करतो, फॉर्म्युला तेच यूज करतो, दॅट इज ए ची किंमत 1 बाय 2 प्लस 1 बाय 3 डिवायडेड बाय 1 मायनस 1 बाय 2 1 बाय 3. चला ह्याचं किंमत कॅल्क्युलेट करा, कॅल्सीवर किती येते बघा, हे व्हॅल्यूचं कॅल्क्युलेशन करा किती येते बघा, कैलकुलेटर लाने, कल से कैलकुलेटर लाने का कंपल्सरी, ओके. किती येते बघा, तुम्ही पण आणलं नाही, नाही कॅल्क्युलेटर कुठे आहे सुद्धा, तिकडे विसरली काय काही नाही. हा तेच मग माझं कॅल्क्युलेटर ते लागतो मला. किती आलं प्रथमेश, 1 बाय 2 प्लस 1 बाय 3 डिवायडेड बाय 1 मायनस 1 बाय 2 इंटू 1 बाय 3. याचा आन्सर 1 येते का चेक करा. ब्रॅकेट्स व्यवस्थित यूज करायचे. किती आलं, वरचं 5/6 येते, खालचं पण 5/6 येते. याची किंमत 1 आली पाहिजे बघा, चेक करा किती आलं प्रथमेश, हा किती आलं,
कशाचं? सगळंच कॅल्क्युलेट करा. 1/2 + 1/2 इक्वल्स टू क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. हे 3 + 2 डिवायडेड बाय 6 येते म्हणजे 5/6 आला न्यूमरेटरचा. आता त्याच्यानंतर 1 मायनस ऑफ 1/6 येईल का? हे दोघांचं मल्टिप्लिकेशन 1 × 1 1 2 × 3 6. मग आता हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 6 - 1 डिवायडेड बाय 6 येते. मग व्हॅल्यू किती येते दोन्हीची? 5/6. म्हणजे टॅन इनव्हर्स ऑफ 5/6 डिवायडेड बाय 5/6 म्हणजे पाय मायनस टॅन इनव्हर्स ऑफ 1. आणि लक्षात ठेवा टॅन इनव्हर्स ऑफ 1 ची किंमत किती येते? 45. म्हणजे पायच्या फॉर्म मध्ये किती लिहितो आपण? π/4. पायची किंमत किती आहे? 180. 180 डिवायडेड बाय 4 केलं तर किती येते? 45. मग टॅन 45 ला किती येते व्हॅल्यू? 1. ठीक आहे. तर ह्याची किंमत काय लिहू मी मग? पाय मायनस π/4. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर हे 4π - π डिवायडेड बाय 4 येतो. किती आले हे व्हॅल्यू? 3π डिवायडेड बाय 4. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ 0 to ∞ e टू दी पॉवर. आपण ओरिजिनल फॉर्म मध्ये पण लिहू शकतो. जे दिलेलं आहे त्या फॉर्म मध्ये पण फंक्शन लिहू शकतो. फक्त मी काय ऍडजस्टमेंट केलं इथं, इथं होता, e टू दी पॉवर t होता, त्याला न्यूमरेटर. करेक्ट आहे. बट त्याच फॉर्मॅट मध्ये लिहायचं, दॅट इज sin 2t प्लस sin 3t डिवायडेड बाय t e टू दी पॉवर t ची किंमत विथ रिस्पेक्ट टू dt किती आली? 3π/4. हाच आपल्याला शो दॅट करायचं होतं. आणि इथं लिहायचं आपलं फेवरेट स्टेटमेंट हेन्स ट्रू. ठीक आहे. काय दिलंय सेकंड क्वेश्चन? f of t इक्वल्स टू e टू दी पॉवर -3t t sin 3t. ओके. तर स्टार्ट कुठून करायचा? लेट पासून स्टार्ट करायचं ऍज अ एफ ऑफ टी. मी काय म्हणलो? साइन येऊ द्या कॉस येऊ द्या, त्याला पहिले ऍज अ एफ ऑफ टी कन्सिडर करायचं. गेल्या याच्यामध्ये पण सेम तसंच केलं. आता इथं साईनची व्हॅल्यू किती आहे? साईनची व्हॅल्यू आहे तुमच्याकडं साइन 3t. करेक्ट आहे. एकदा एफ ऑफ टी डिफाईन झाला की लगेच काय करायचा? लॅपलास ट्रान्सफॉर्म अप्लाय करून घ्यायचा. मग टेकिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑन बोथ साइड. मग लॅपलास ऑफ कसं लिहितो आपण? लॅपलास ऑफ कर्ली ब्रॅकेट एफ ऑफ टी इक्वल्स टू लॅपलास ऑफ साइन 3t. लॅपलास ऑफ साइन 3t. आत्ताच लिहिला फॉर्म्युला. काय होता फॉर्म्युला? साइन 80 चा a डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. मग इथं a ची किंमत किती आहे? 3 डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर किती येणार? 9. मग हा झाला तुमचा. आणि एफ ऑफ टी ची किंमत किती आहे? साइन 3t. म्हणजे लॅपलास ऑफ साइन 3t ची किंमत किती आली? 3 डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस 9. ठीक आहे. आता नेक्स्ट जे आहे इथं तुम्हाला टी मल्टिप्लिकेशन मध्ये. करेक्ट आहे. अगोदर टी डिव्हिजन मध्ये होता, तर तिथं काय यूज केलं आपण? डिव्हिजन बाय टी प्रॉपर्टी यूज केलं. आता टी मल्टिप्लिकेशन मध्ये आहे तर मल्टिप्लिकेशन बाय टी प्रॉपर्टी तुम्हाला यूज करावं लागेल. ठीक आहे. लक्षात आलं? तर इथं बघा, बाय युझिंग मल्टिप्लिकेशन बाय टी प्रॉपर्टी. प्रॉपर्टी काय सांगते? फॉर्म्युल्यामध्ये दिलंय, लिस्ट करून दिलंय तुम्हाला. काय तो? लॅपलास ऑफ टी एफ ऑफ टी इक्वल्स टू मायनस डी बाय डी एस ऑफ एफ बार ऑफ एस. आणि आपल्याला माहिती आहे जे आन्सर येते लॅपलासचा त्याला काय कन्सिडर करायचं? एफ बार ऑफ एस. कारण की व्हॅल्यू एस च्या फॉर्म मध्ये, तर फंक्शन ऑफ एस. लक्षात आलं? ठीक आहे. तर लिहायचं लॅपलास ऑफ टी. आपल्याकडे एफ ऑफ टी ची किंमत किती आहे? साइन 3t. मग मायनस डी बाय डी एस ऑफ, मग इथं काय यूज करावं लागेल तुम्हाला? व्हॅल्यू ऑफ एफ बार ऑफ एस किती आहे? 3 डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 9. ठीक आहे. आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं तुम्हाला. करेक्ट आहे. तर लक्षात ठेवा, युजिंग डी बाय डी एक्स ऑफ यू बाय व्ही फॉर्म्युला. ठीक आहे. डेरिव्हेटिव्हचा यू बाय व्ही फॉर्म्युला माहित आहे ना, आपण M2 मध्ये शिकलो. तर व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर. करेक्ट आहे.
आता इथं u ची किंमत किती आहे 3 आहे, v ची किंमत किती आहे s स्क्वेअर प्लस 9 आहे. तर व्हॅल्यूज टाकून टाकायचं त्याच्यामध्ये. करेक्ट. तर बघा इथं लॅपलास ऑफ टी साइन 3t इक्वल्स टू v किती आहे s स्क्वेअर प्लस 9. तर मायनस ऑफ s स्क्वेअर प्लस 9 d बाय ds ऑफ 3 आणि त्याच्यानंतर मायनस 3 ॲज इट इज d बाय ds ऑफ s स्क्वेअर प्लस 9 होल डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस 9 ब्रॅकेट स्क्वेअर. कारण की तिथं काय फॉर्म्युल्यामध्ये v चा स्क्वेअर आणि v ची किंमत किती आहे s स्क्वेअर प्लस 9 त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर. आता सगळ्यांना माहिती आहे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 आहे. माहिती आहे ना स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती येईल 0. मग हा पूर्ण व्हॅल्यू काय झाला 0 झाला. ठीक आहे. आता हे -3 ॲज इट इज. आता डी बाय डी एस या स्क्वेअरचं किती येते ऑलवेज 2s येतो. लक्षात ठेवा एक्स स्क्वेअरचं 2x येते तर s स्क्वेअरचं किती येणार 2s येणार. मग इथं ब्रॅकेटमध्ये 2s आता सांगितलं कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0. लिहायची गरज आहे का ते लिहायची गरज नाही. तर ॲज इट इज किती येणार आहे ब्रॅकेटमध्ये 2s येणार डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस 9 आणि त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर. मग हा मायनस इंटू मायनस प्लस 3 इंटू 2 6 डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस 9 ब्रॅकेट स्क्वेअर. हा आलेला फंक्शन जे की आपण काय नोट डाऊन करतो f बार ऑफ s. हे कशाची किंमत आहे लॅपलास ऑफ t साइन 3t ची किंमत. करेक्ट आहे. म्हणजे आपलं इथपर्यंत पोर्शन झालं. आता नेक्स्ट आहे इथं मल्टिप्लिकेशन काय e टू द पॉवर -3t. ठीक आहे. तर इथं तुम्हाला यूज करावं लागेल युजिंग फर्स्ट शिफ्टिंग थेरम. मग थेरम काय सांगते लॅपलास ऑफ e टू द पॉवर -80. सगळ्या फॉर्म्युलेस मी एक ना एक फॉर्म्युलेस तुम्हाला त्या शीट मध्ये दिलेले ते शीट कंप्लीट करून घ्यायचं. शीट पार्ट असतील तरच प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात. शीट पार्ट नसतील तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणार नाही. लक्षात ठेवा. तर इथं एफ ऑफ टी असेल तर काय करतो आपण चेंजेस एफ बार ऑफ एस मध्ये एफ बार ऑफ एस प्लस ए. लक्षात ठेवा इथं मायनस आहे तर इथं प्लस घ्यायचं प्लस असेल मायनस घ्यायचं. हे चेंजेस करायचे. फॉर्म्युलेस दिलेत मी दोन्ही फॉर्म्युलेस दिलेले आहेत. मग लॅपलास ऑफ ई टू द पॉवर आपल्याकडे किती आहे एक्सपोनेन्शियल पॉवर -3t टी साइन 3t इक्वल्स टू 6s डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस 9 ब्रॅकेट स्क्वेअर. बट इथं s ची किंमत किती टाकायची s प्लस ए आणि इथं a ची किंमत किती आहे 3 आहे. इथं a ची किंमत किती आहे 3 आहे. ठीक आहे. तर इथं s प्लस 3 टाकायचं. s प्लस ए आहे a ची किंमत 3 आहे. मायनस धरायचं नाही मायनस इथं फॉर्म्युल्यामध्येच आहे. ठीक आहे. ए ची किंमत कॅल्क्युलेट करायची. आता प्लस असेल तर तिथं आपण मायनस घेत होतो म्हणजे एस मायनस ए घेत होतो. करेक्ट आहे. तर आता इथं रिप्लेस करा व्हॅल्यू. मग आता च्या ठिकाणी काय टाकायचं तुम्हाला s प्लस 3 टाकायचं. जिथं जिथं s दिसेल तिथं s प्लस 3. मग 6 इन ब्रॅकेट s प्लस 3 होल डिवायडेड बाय s ची किंमत किती आहे s प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 9 आणि तिथं होल. करेक्ट आहे. मग हे व्हॅल्यू 6 इन ब्रॅकेट s प्लस 3 हे काय ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. मग इथं s स्क्वेअर प्लस 2 इंटू s इंटू 3 मग किती येईल हे 6s प्लस 3 चा स्क्वेअर किती येणार 9. ठीक आहे. आणि तो ऑलरेडी किती आहे ब्रॅकेट मध्ये किती आहे 9 आहे आणि त्याचा होल स्क्वेअर. मग देअरफॉर इथं आन्सर किती येईल तुमचा 6 इन ब्रॅकेट s प्लस 3 डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस 6s 9 प्लस 9 18 आणि 18 ब्रॅकेट क्लोज करून तुम्हाला काय करायचं तिथं स्क्वेअर करून घ्यायचं आहे. ठीक आहे. लक्षात आलं. तर आपल्याकडे फायनल आन्सर किती आलं मग देअरफॉर लॅपलास ऑफ e टू द पॉवर -3 t साइन 3t ची किंमत that is 6 in bracket s plus 3 whole divided by s square plus 6s plus 18 आणि त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर. हे तुमचा रिक्वायर्ड आन्सर राहणार. करेक्ट आहे. असं तुम्हाला सॉल्व्ह करायचं. ओके. एनी डाऊट. तर हे जे प्रॉब्लेम्स मी ऍड केलेले आहेत या स्लाइड मध्ये सगळ्याच टॉपिक्स कव्हर होतात याच्यात.
ठीक आहे. तर इथं किती प्रॉपर्टीज आपण यूज केलेत? एक आहे मल्टिप्लिकेशन बाय टी प्रॉपर्टी आणि दुसरा आहे फर्स्ट शिफ्टिंग थिअरम. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे. हा काय? हा तर हे जे आहे तुम्हाला डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म्युला यूज करावा लागते साइन स्क्वेअर थिटाचा या क्वेश्चन मध्ये. ओके. तर सोल्युशन मध्ये बघा काय लिहायचं पहिले. लेट एफ ऑफ टी ची किंमत किती कन्सिडर करायची? साइन स्क्वेअर टी. आता सांगितलं ना साइन येऊ द्या कॉस येऊ द्या त्याला एफ ऑफ टी कन्सिडर करायचं. ठीक आहे ना. वी हॅव साइन स्क्वेअर थिटाची किंमत किती आहे? 1 मायनस कॉस 2 थिटा डिवायडेड बाय 2. फॉर्म्युला मध्ये आहे का तिथं लिहिलेलं आहे? ठीक आहे. तर आपल्याकडे हिअर थिटा म्हणजे काय? टी आहे आपल्या केसमध्ये. ठीक आहे. तर साइन स्क्वेअर थिटाची किंमत किती येणार? जिथं थिटा दिसते तिथं टी टाकायचा. म्हणजे साइन स्क्वेअर टी इक्वल्स टू 1 मायनस कॉस 2 इंटू टी डिवायडेड बाय. करेक्ट. म्हणजे मी 1/2 कॉमन करून ब्रॅकेटमध्ये काय टाकू शकतो? 1 मायनस कॉस 2t. हे कशाची किंमत आली? साइन स्क्वेअर टी ची किंमत आली. एकदा व्हॅल्यू स्टँडर्ड फॉर्म मध्ये बसलं की लगेच काय करायचं? लॅपलास ट्रान्सफॉर्म अप्लाय करायचं. आता ह्याला स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे का आपल्याकडे? लॅपलासचा नाही, सिंगल फंक्शनचे फॉर्म्युलेज आहेत आपले. ठीक आहे. तर टेकिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑन बोथ साइड. मग लॅपलास ऑफ साइन स्क्वेअर टी इक्वल्स टू 1/2 कॉमन राहील. आता इथं दोन टर्म दिसतात ना त्याच्यामध्ये त्या दोन्ही टर्मला लॅपलास अप्लाय करायचं. लॅपलास ऑफ 1 मायनस लॅपलास ऑफ कॉस 2t. तर इथं 1/2 ऍज इट इज. मग 1 चा लॅपलास किती येते? स्टँडर्ड फॉर्म्युला आपल्याकडे 1 चा किती येते? 1/s. व्हेरी गुड. 1 चा किती येईल? 1/s मायनस हे कॉस 80 चा फॉर्म्युला लावा लागेल. मग कॉस 80 चा लॅपलास किती येते? s डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. कॉस आला की s टाकायचा न्यूमरेटर मध्ये आणि साइन आला तर a टाकायचा. लक्षात आलं? तर इथं s डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर मध्ये किती येईल? 4 येईल का? कारण की a ची किंमत किती आहे? 2 आहे. करेक्ट आहे. मग हे कशाची किंमत आली? साइन स्क्वेअर टी ची किंमत आलेली आहे. आणि हे तुमचं काय रिक्वायर्ड फंक्शन दॅट इज एफ बार ऑफ एस. आन्सर आला की त्याला मेन्शन करून घ्यायचं एफ बार ऑफ एस म्हणून. लक्षात आलं? आता नेक्स्ट बघा या केस मध्ये तुम्हाला काय दिसतोय इथं? एक्सपोनेन्शियल मल्टिप्लिकेशन मध्ये दिसते. आत्ताच यूज केला की नाही आपण? काय टाकला होता हेडिंग? युजिंग फर्स्ट शिफ्टिंग थेरम. फर्स्ट शिफ्टिंग थेरम. मग थेरम काय म्हणते? लॅपलास ऑफ ई टू दी पॉवर एटी एफ ऑफ टी असेल तर काय यूज करतो आपण तिथं? चेंजेस काय करतो? एफ बार ऑफ एस मध्ये एसच्या ठिकाणी एस प्लस ए. कारण की मायनस ए आहे तर तुम्हाला एसच्या ठिकाणी काय टाकावं लागेल? एस प्लस ए टाकावं लागेल. लक्षात आलं? आता हे आपलं काय एफ ऑफ टी आहे ना? करेक्ट आहे. आणि आपल्याकडे एक्सपोनेन्शियल टर्म किती आहे? ई टू दी पॉवर -3t. मग लॅपलास ऑफ ई टू दी पॉवर -3t एफ ऑफ टी ची किंमत साइन स्क्वेअर टी आहे. ठीक आहे. आणि आपल्याकडं एफ ऑफ एस ची किंमत किती? 1 डिवायडेड बाय 1/s मायनस एस डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 4. बट आता इथं चेंज काय करावं लागेल? एसच्या ठिकाणी एस प्लस ए म्हणजे एस प्लस 3 करावं लागेल कारण ए ची किंमत 3. लक्षात आलं? आता चेंजेस करा. यस यसच्या ठिकाणी काय टाकायचं? यस प्लस 3 मायनस यस प्लस 3 डिवायडेड बाय यस स्क्वेअर प्लस 4. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. यस स्क्वेअर प्लस 4 मायनस ऑफ यस प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर करू का? दोन व्हॅल्यू सेम आहेत. ब्रॅकेट स्क्वेअर होईल. होल डिवायडेड बाय यस प्लस 3 यस स्क्वेअर प्लस 4. एस स्क्वेअर प्लस 4 मायनस आता सांगितलं ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर किती येते? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. मग इथं एस स्क्वेअर प्लस 2 इंटू एस इंटू 6 3 केलं तर किती येते? 6s प्लस 9 होल डिवायडेड बाय एस प्लस 3 एस स्क्वेअर प्लस 4. ठीक आहे. तर एस स्क्वेअर प्लस 4 मायनस मध्ये मल्टिप्लाय करा. -1 इंटू एस स्क्वेअर किती येते? मायनस एस स्क्वेअर -6s मायनस 9 होल डिवायडेड बाय एस प्लस 3 एस स्क्वेअर प्लस 4.
कॅन्सलेशन व्हॅल्यूज काय तिथं प्लस मायनस मध्ये एस स्क्वेअर आहे. त्याच्यानंतर इथं बघा व्हॅल्यू +4 आहे आणि तिथं -9 आहे म्हणजे -5 व्हॅल्यू आणि इथं -6s ॲज इट इज आहे. तर -6s -9 डिवायडेड बाय s + 3 s स्क्वेअर + 4 हा तुमचा रिक्वायर्ड आन्सर राहणार फॉर द गिव्हन लॅपलास फंक्शन. ठीक आहे. समजलं कसं करायचं? फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि त्याला इम्प्लिमेंट कसं करायचं आणि सॉल्व्ह करायचं कसं करायचं ते एकदा शिकून घ्या. लॅपलास ट्रान्सफॉर्मच्या 12च्या 12 मार्क तुम्हाला आरामात भेटतात. जे प्रॉब्लेम तुम्ही घ्यायलो प्रॉपर्टीज यूज करायलो ते कन्सेप्ट एकदा लक्षात ठेवा. ओके. तर इथं फायनल आन्सर लिहून घ्या. देअरफॉर लॅपलास ऑफ e to the power -3t sin square t इक्वल्स टू मायनस कॉमन घेऊ शकतो 6s + 5 डिवायडेड बाय s + 3 s स्क्वेअर + 4. तर हे 6 मार्काचे क्वेश्चन्स आहेत सगळ्या एवढे घ्यायला. ठीक आहे. तर इथं आपण s + 3 विसरून गेलता ते पुट करून सॉल्व्ह केलेलं आहे. ओके. तर हे रिक्वायर्ड आन्सर आहे. आणि लक्षात ठेवा आन्सर लिहिल्यानंतर बॉक्स मध्ये लिहत चला. त्याला बॉक्स मध्ये मेन्शन करा तुमचा रिक्वायर्ड आन्सर. ठीक आहे. एक्झामिनरचा तिथंच फोकस जातो. काही चुकलेत असे मिस्टेक झालेत तर फोकस जात नाही. डायरेक्टली तुमचं आन्सर विल बी युअर लास्ट रिझल्ट. ठीक आहे त्या क्वेश्चनचा. तर इथं असे मिस्टेक करू नका. ठीक आहे. आणि a+b ब्रॅकेट स्क्वेअर एक्सपान्शन लिहिता येते. पाठ करून ठेवा. ठीक आहे. a² + 2ab + b² तेव्हा. तर या क्वेश्चन मध्ये हायपरबोलिक फंक्शन दिले. तर हायपरबोलिकच्या फॉर्म्युले मी लिहून दिले तुम्हाला. बघा एकदा चेक करा हायपरबोलिकचा साइन HAT चा फॉर्म्युला काय किती येते हायपरबोलिकचा लिहून दिले तुम्हाला मी. किती येते हायपरबोलिकचा व्हॅल्यू दॅट इज साइन HAT चा फॉर्म्युला इक्वल्स टू a डिवायडेड बाय डिनॉमिनेटर मध्ये चेंज फक्त काय राहणार मायनस. बाकी ॲज इट इज राहतो. चेंज आहे का त्याच्यामध्ये नाही. तर मला एक गोष्ट सांगायचं f(t) काय कन्सिडर करायचं. मी काय म्हणलो साइन कॉस दिला की त्याला f(t) मेन्शन करून ठेवायचं म्हणलं. तर इथं व्हॅल्यू किती आहे साइन HAT आहे. करेक्ट. तर इथं लेट f(t) ची किंमत किती अज्युम करायची साइन HT. करेक्ट. त्याच्यानंतर टेकिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑन बोथ साइड. मग लॅपलास ऑफ f(t) इक्वल्स टू लॅपलास ऑफ साइन H आणि इथं मी ऍडजस्टमेंट करतो 1. टी च्या समोर काय नाही म्हणलं तर 1 ऍडजस्टमेंट करू शकतो मी. मग इथं ए ची किंमत किती झाली मग 1 झाली. ए ची किंमत किती आहे 1. मग काय लिहायचं 1 डिवायडेड बाय s² - 1 चा स्क्वेअर किती येतो 1च येतो. 1 चा स्क्वेअर किती येणार 1 येतो. मग लॅपलास ऑफ f(t) काय कन्सिडर केलं आपण साइन HT. करेक्ट. मग त्याच्यानंतर इथं काय दिसतं तुम्हाला डिव्हिजन प्रॉपर्टी डिव्हिजन बाय टी प्रॉपर्टी. इथं लिहायचं सगळ्या फॉर्म्युलाज लिहून काढायचे सोल्युशन मध्ये. ठीक आहे. कंटाळा करू नका. फॉर्म्युल्याला पण 1 मार्क राहतो कंपल्सरी. तर युजिंग डिव्हिजन बाय टी प्रॉपर्टी. प्रॉपर्टी काय सांगते लॅपलास ऑफ f(t) डिवायडेड बाय टी असेल तर काय लिहितो आपण इंटिग्रेशन s to इन्फिनिटी f(s) ds. बरोबर. आणि आपला आलेला व्हॅल्यू काय राहतो f(s). करेक्ट आहे. व्हॅल्यूज टाकून टाका. लॅपलास ऑफ साइन HT डिवायडेड बाय टी इक्वल्स टू इंटिग्रेशन s to इन्फिनिटी f(s) ची किंमत किती आहे 1/s² - 1 चा स्क्वेअर करू शकतो. ठीक आहे ds. तर इथं तुम्हाला फॉर्म्युला यूज करावा लागेल दॅट इज इंटिग्रेशन 1/x² - a² dx. त्याच फॉर्मॅट मध्ये दिसतो
एक्सच्या ठिकाणी काय यस आहे, मायनस एच्या ठिकाणी 1 आहे. ठीक आहे, तर इथं काय येणार मग 1/2a लॉग ऑफ एक्स मायनस ए डिवायडेड बाय एक्स प्लस ए. ठीक आहे, हा वाला फॉर्म्युला यूज करायचा. जे फॉर्म्युला यूज करायला सोल्युशन मध्ये ते लिहून द्यायला तुम्हाला तिथंच क्लिअर व्हावं ते कन्सेप्ट. तर इथं लॅपलास ऑफ, ठीक आहे, मग या साईडला काय राहणार लॅपलास ऑफ साइन एच टी डिवायडेड बाय टी इक्वल्स टू व्हॅल्यू किती येईल इथं हिअर असं लिहा. हिअर एक्स ची किंमत यस आहे आणि ए ची किंमत किती आहे 1 आहे. तर 1/2 इंटू 1 लॉग ऑफ यस मायनस ए 1 डिवायडेड बाय यस प्लस. करेक्ट आहे, इथपर्यंत काय डाऊट. ठीक आहे, तर हे व्हॅल्यू किती दिसणार 1/2 लॉग ऑफ यस मायनस 1 डिवायडेड बाय यस प्लस 1. हा तुमचा लॅपलास ऑफ साइन एच टी डिवायडेड बाय टी. ठीक आहे, आत्ताच रिसेंट पहिल्या प्रॉब्लेम मध्ये सांगितला होता 0 टू इन्फिनिटी म्हणला तर डेफिनेशन यूज करायचा. आता डेफिनेशन यूज करताना तिथं एक्सपोनेन्शियल टर्म आहे का ते पहिले चेक करायचं. आहे का तिथं चेक करून आहे का इथं एक्सपोनेन्शियल टर्म आहे. ठीक आहे, नाउ बाय युजिंग डेफिनेशन ऑफ LT. LT चा अर्थ काय लॅपलास ट्रान्सफॉर्म. लॅपलास ऑफ एफ ऑफ टी ला इंटिग्रेशनच्या फॉर्म मध्ये कसं लिहितो इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी ई टू दी पॉवर मायनस एस टी एफ ऑफ टी डी टी इक्वल्स टू एफ बार ऑफ एस. म्हणजे इथं यस आहे इथं पण यस आहे, पण आपल्या केसमध्ये एक्सपोनेन्शियल मध्ये -2 टाइम्स ऑफ टी आहे, म्हणजे एस ची किंमत किती आहे 2 आहे. एस ची किंमत किती आहे 2 आहे. नाउ हिअर यश ची किंमत किती टाकायची 2 कोणत्या ह्याच्यामध्ये एफ बार ऑफ एस मध्ये. करेक्ट, मग लॅपलास इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी ई टू दी पॉवर एक्सपोनेन्शियल टर्म किती आहे -2 एफ ऑफ टी. बघा हा पूर्ण व्हॅल्यू काय रे एफ ऑफ टी, पूर्ण व्हॅल्यू काय एफ ऑफ टी. मग इथे एफ ऑफ टी दिसतो ऍज इट इज मल्टिप्लाय करायचं. मग साइन एच टी डिवायडेड बाय टी डी टी. चेंज काय करायचं आपल्या सोल्युशन मध्ये जिथं यस आहे तिथं काय सबस्टिट्यूशन करायचं 2 सबस्टिट्यूशन करायचं, म्हणजे 1/2 लॉग ऑफ यस मायनस 1 डिवायडेड बाय यस प्लस 2. इथं यस ची किंमत किती आहे यस ची किंमत 2 राहणार. मग इथं 1/2 लॉग ऑफ 2 मायनस 1 डिवायडेड बाय 2 प्लस 2 येणार. व्हॅल्यू किती राहील इथं लॅपलास किंवा इंटिग्रेशनच्या फॉर्म मध्ये 0 टू इन्फिनिटी ई टू दी पॉवर -2t साइन एच टी डिवायडेड बाय टी डी टी इक्वल्स टू फायनल आन्सर 1/2 लॉग ऑफ 1 डिवायडेड बाय 2 प्लस 2. ठीक आहे, लक्षात आलं. असं तुम्हाला सॉल्व्ह करायचे बघ. बहुत बार पूछा क्वेश्चन. ठीक है, इधर लिखूंगा बहुत बार पूछा. हाँ, अब तुम देखो कितने स्टार मार. मैं बोलता नहीं अब कितने स्टार मारने. ठीक आहे, आता इथून डायरेक्टली तुम्हाला एफ ऑफ टी ची किंमत किती अज्युम करायची स्टँडर्ड फॉर्म्युलेस कशाचे आहेत आपल्याकडे ई टू दी पॉवर एटीच्या मायनस एटीच्या फॉर्म्युलेज आहेत. मग न्यूमरेटर पूर्ण काय दिसतो स्टँडर्ड फॉर्म्युला. बट इथं एकच प्रॉपर्टी यूज करायची आणि ती प्रॉपर्टी कोणती दिसते तुम्हाला त्या क्वेश्चन मधूनच लक्षात येते तुम्हाला डिव्हिजन बाय टी प्रॉपर्टी आहे का सिंगल टी डिवाइड मध्ये तर तिथं डिव्हिजन बाय टी प्रॉपर्टी यूज. ठीक आहे, सोल्युशन लेट लेट एफ ऑफ टी इक्वल्स टू ई टू दी पॉवर -80 मायनस ई टू दी पॉवर -बीटी. करेक्ट, त्याच्यानंतर नेक्स्ट काय करायचं टेकिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑन both side. मग लॅपलास ऑफ एफ ऑफ टी इक्वल्स टू लॅपलास ऑफ ई टू दी पॉवर -80 मायनस ई टू दी पॉवर -बीटी. ठीक आहे, तर लॅपलास ऑफ ई टू दी पॉवर -80 मायनस लॅपलास ऑफ ई टू दी पॉवर -बीटी. तर इथं काय येणार व्हॅल्यू स्टँडर्ड फॉर्म्युला आहे 1 यस मायनस असेल तर प्लस ए करतो -1 यस प्लस बी आहे.
ते बीच्या फॉर्म मध्ये दिले. तर हे झालं तुमचं कशाचं लॅपलास, लॅपलास ऑफ ई टू दी पॉवर मायनस एटी मायनस ई टू दी पॉवर मायनस बीटी ची किंमत. आता नेक्स्ट काय दिसतो इथं, डिव्हिजन. काय यूज करायचं, बाय युझिंग कोणती प्रॉपर्टी, डिव्हिजन बाय टी प्रॉपर्टी, डिव्हिजन बाय टी प्रॉपर्टी. मग इथं लॅपलास ऑफ एफ ऑफ टी डिवायडेड बाय टी इक्वल्स टू इंटिग्रेशन एस टू इन्फिनिटी एफ बार ऑफ एस डीएस. मग हा आलेला व्हॅल्यू आपल्यासाठी काय राहणार, एफ बार ऑफ एस. मग इंटिग्रेशन एस टू इन्फिनिटी एफ बार ऑफ एस ची किंमत किती आहे, 1/s प्लस ए मायनस 1/s प्लस बी, आणि इथं डीएस राहणार. ठीक आहे. नेक्स्ट मग लॅपलास ऑफ ई टू दी पॉवर मायनस एटी मायनस ई टू दी पॉवर मायनस बीटी डिवायडेड बाय टी इक्वल्स टू 1/, हा इथं एक फॉर्म्युला यूज करावा लागेल तुम्हाला, 1 इंटिग्रेशन 1/x प्लस ऑर मायनस ए डीएक्स असेल तर याला लॉग मध्ये लिहितो एक्स प्लस ऑर मायनस एच्या फॉर्म मध्ये. तर हा फॉर्म्युला तुम्हाला इथं यूज करावा लागेल. ठीक आहे, इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. ठीक आहे. तर एस प्लस राहू द्या मायनस राहू द्या, सिंगल एक्स कशामध्ये डिनॉमिनेटर मध्ये दिसला की त्याला कन्वर्ट करायचं लॉग. ठीक आहे. तर बघा इंटिग्रेशन, इंटिग्रेशन नाही त्याची व्हॅल्यू आहे दॅट इज लॉग एस प्लस ए. करेक्ट आहे, तसं दिसते सेम 1/x प्लस ए सारखं, लॉग एस प्लस ए मायनस लॉग एस प्लस बी, आणि ते लिमिट्स काय आहेत, एस टू इन्फिनिटी. तर इथं युझिंग लॉग ए मायनस लॉग बी फॉर्म्युला, त्याचे पण फॉर्म्युले दिलेत मी शीट मध्ये लॉगॅरिथमच्या खाली बघा, लॉगॅरिथमचे टॉपिक टाकून फॉर्म्युले दिलेत. मग लॉग ऑफ ए बाय बी राहणार, हे ए ची किंमत आणि हे बी ची किंमत. ठीक आहे. मग काय येते मग, दॅट इज लॉग ऑफ एस प्लस ए डिवायडेड बाय एस प्लस बी विथ द लिमिट्स काय, एस टू इन्फिनिटी. ठीक आहे. तर इथं लॉग ऑफ इन्फिनिटी येईल, एस प्लस काय करा ते व्हॅल्यू इन्फिनिटीच राहील, आणि डिनॉमिनेटर मध्ये पण काय राहील, इन्फिनिटीच राहणार. आणि एस च रिप्लेसमेंट एस सोबत केलं तर काय चेंज होणार का, चेंज होणार नाही. एस प्लस ए डिवायडेड बाय एस प्लस बी, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. टाकताना व्हॅल्यू पहिले अप्पर लिमिट किती टाकलं एसच्या ठिकाणी, इन्फिनिटी, मायनस एस विथ रिस्पेक्ट टू एक्स चेंज केला तर ते व्हॅल्यू चेंज होणार नाही, तेवढंच फंक्शन राहणार आहे. ह्याची किंमत किती येते 1, आणि लॉग 1 ची किंमत किती येते 0. लॉग 1 ची किंमत स्टँडर्ड व्हॅल्यू 0. मग हे व्हॅल्यू 0 मायनस लॉग ऑफ एस प्लस ए डिवायडेड बाय एस प्लस बी. त्याच्यानंतर या -1 दिसतो ना, ते कुठं लिहू शकतो मी, या फंक्शनच्या पॉवर मध्ये लिहू शकतो. कोणता फॉर्म्युला यूज केला, दॅट इज ए लॉग बी असेल तर लॉग बी टू दी पॉवर ए यूज करू शकतो, हा वाला फॉर्म्युला. ठीक आहे. आता हे -1 दिसलं की लगेच काय करायचं, न्यूमरेटर टू डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटर टू न्यूमरेटर चेंज करायचं, फक्त व्हॅल्यूज चेंज करायचे, त्याचे प्लेस चेंज करायचे. मग काय येणार इथं, एस प्लस बी डिवायडेड बाय एस प्लस ए. हा झाला तुमचा रिक्वायर्ड आन्सर फॉर द गिव्हन लॅपलास ट्रान्सफॉर्म. आता इथं चेंज काय येते, चेंजेस काय येतात, ए ची किंमत येईल 2, 3, 5 जे काही, बी चे पण किंमत देईल, फक्त व्हॅल्यूज चेंज होतात. मग क्वेश्चन ऍज इट इज पॅटर्न याच फॉर्मॅट मध्ये सॉल्व्ह करायचं आहे. लक्षात आलं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण ह्या क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. अजून 10 मिनिटं आहे, काही डाऊट असेल तर विचारा, आणि तुम्हालाच माहिती आहे काय डाऊट आहे. ठीक आहे. अजून भरपूर क्वेश्चन्स आपण युट्यूबवर टाकणार आहेत. ठीक आहे. तर हे क्वेश्चन फक्त डेमो डेमो लेक्चर म्हणून आहेत, बाकीचे जे लेक्चर्स येणार आहेत ते प्रायव्हेट करतो. ज्यांना आपले ऑनलाईन बॅचेस घ्यायचे त्यांनी घेऊ शकता. ठीक आहे. आपले ऍप डाउनलोड करून घ्या, डिप्लोमाला म्हणून.
त्या ॲपवर तुम्हाला ह्या क्रॅश कोर्स भेटणार आहे. ठीक आहे. धन्यवाद.